आधारभूत किमतीवर मका खरेदी करण्याचं सुरू केलं। साधारण 2 महिन्याची मुदत दिल्यानंतर 1250 शेतकऱ्यांनी तालुक्यातील नोंदणी केली आणि त्याच्यापैकी फक्त 140 शेतकऱ्यांचा मका खरेदी केला आणि उद्दिष्ट संपलं म्हणून मका खरेदी केंद्र बंद करण्यात आलं। आता मग 140 शेतकऱ्यांचं मका खरेदी झाल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांनी करायचं काय? खरेदी केंद्र बंद झाल्यामुळे बऱ्याच व्यापाऱ्यांनी मक्याचा पूर्ण भाव मार्केट तोडून टाकलं आणि 1200-1400 रुपये प्रमाणे आता बाजारात खरेदी सुरू आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे। तरी माझी शासनाला विनंती आहे आणि आज माझं जे कलेक्टर ऑफिस समोर जे मका टाकण्याचं आंदोलन होतं, जर 8-10 दिवसात परत शेतकऱ्याचा मका खरेदी नाही केला तर मग मात्र मी कलेक्टर कचेरी समोर मका फेकणार आहे। आणि दुसरी गोष्ट असं आहे की जर शासनाला मका खरेदीच करायचा नसेल तर आजचा जो स्थानिक बाजार भाव आहे आणि सरकारने जो 24 रुपये भाव जाहीर केलेला आहे याच्यातली जो भाव फरक आहे तो शेतकऱ्यांच्या नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकला तरी माझं समाधान होणार आहे।